नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करण्यात आली. प्रारंभी वेदमंत्राच्या जयघोषात शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. ध्येय मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व अनेक संघटना सदस्यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. नैऋत्य मोसमी वारे लक्षद्वीप पर्यंत पोहोचले आहेत. मात्र मोसमी वाऱ्यांना पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे मान्सून केरळमध्ये पोहोचण्यासाठी अजून 1-2 दिवस लागण्याची शक्यता आहे. दरम्यान 8, 9, 10 जूनच्या दरम्यान कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. ताशी 40 ते 50 किलोमीटर वाऱ्याचा वेग राहणार आहे. पुढील 12 तासात चक्रीवादळाची तीव्रता वाढत जाणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. या दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी रांगोळीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे भव्य चित्र रेखाटले आहे. 3 फूट रुंदी व 6 फूट लांबी असलेली ही रांगोळी रेखाटण्यासाठी 36 तास लागले आहेत. रांगोळीसाठी लेक कलरचा वापर करण्यात आला आहे. 12 जून पर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत ही रांगोळी सर्वांना पाहण्यासाठी खुली आहे. बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेले आणि राज्य पोलीस विभागात विविध पदांवर सेवा बजावलेले IPS अधिकारी हेमंत निंबाळकर यांची काँग्रेस सरकारने कर्नाटक राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. हेमंत निंबाळकर हे खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे पती आहेत. वायव्य कर्नाटक पथ परिवहन संस्थेच्या वतीने नूतन आरोग्य केंद्र, सार्वजनिक प्रवासी माहिती केंद्र आणि ट्रॅव्हल कार्डचे वापर केलेल्यांचा सत्कार करण्यात आला. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकात आयोजित या कार्यक्रमाद्वारे जनतेत जागरूकता निर्माण करण्यात आली. परिवहन सेवा कॅशलेस करण्यासाठी ट्रॅव्हल कार्ड सेवा सुरू करण्यात आली आहे. दररोज बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकातून सुमारे 1 लाख प्रवासी ये-जा करतात. त्यांच्या सेवेसाठी 24 तास मदत आणि चौकशी केंद्र सुरू करण्यात आले आहे. काँग्रेसने दिलेल्या गॅरंटी योजना टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील. त्यामुळे जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. आज बेळगावमध्ये बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. गृहलक्ष्मी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे. बेळगाव जिल्हा विभाजनासंबंधी त्या म्हणाल्या की विकासाच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याचे विभाजन गरजेचे आहे आणि जिल्हा विभाजनाची मागणी सुरुवातीपासून आहे. त्यामुळे सरकार याबद्दल योग्य तो निर्णय घेईल, असेही त्या म्हणाल्या. चिकमंगळूरवरून महाराष्ट्रामध्ये लाकूड वाहतूक करणारा ट्रक पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटून 30 फूट उंच पुलावरून सरळ खाली कोसळल्याची घटना MK हुबळी नजीक घडली. अपघात इतका भयानक होता की ट्रकचा अक्षरशः चुराडा झाला आहे. चालक रामदास गोड मात्र या अपघातातून आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. या घटनेची नोंद कित्तूर पोलीस स्थानकात झाली आहे. झाडांची संख्या वाढावी आणि पर्यावरणाचा समतोल राखावा यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून यंदाच्या हंगामात तब्बल 35,000हून अधिक रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये ही रोप लागवड केली जाणार आहे. पावसाला सुरुवात होताच रोप लागवडीचे काम हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाने दिली आहे. शिक्षकांची वैद्यकीय बिले प्रलंबित असून ती लवकर मंजूर करावी,
त्याचबरोबर बिम्समधील बिल तपासणी कार्यालयात कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी बेळगाव जिल्हा प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेच्या वतीने बिम्स प्रशासनाला करण्यात आली. अद्याप 500 ते 600 वैद्यकीय बिलांच्या फाईल प्रलंबित असल्याने शिक्षक तसेच इतर सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे हाल होत असून ही बिले लवकर मंजूर करावीत अशी मागणी करण्यात आली. येळ्ळूरच्या शेतकऱ्यांनी आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसमोर रिंग रोडसाठी कोणत्याही परिस्थितीत आपल्या सुपीक जमिनी देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात आज शेतकऱ्यांनी आपला निर्णय अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितला. महामार्गावर दुचाकीच्या धडकेत वृद्ध ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री 9च्या सुमारास आझाद गल्ली नजीक रस्त्यावर घडली. मोहम्मद हनीफ दस्तगीर मुजावर वय वर्षे 63, राहणार 100 फुटी रोड धुळेश्वर कॉलनी मिरज असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे. केएलई विद्यापीठाच्या कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालयाची विद्यार्थिनी तसेच निपाणी तालुक्यातील बेनाडी येथील शेतकऱ्याची मुलगी अनुजा सदाशिव जनवाडे हिने आयुर्वेदिक मेडिसिन BAMS मध्ये 3 सुवर्णपदके मिळवली. त्यामुळे निपाणी परिसरातून तिचे कौतुक होत आहे. बेळगाव येथील केएलई विद्यापीठाचा 13वा दीक्षांत समारंभ सोमवारी बेळगाव येथील केएलई शताब्दी स्मृती सभागृहात पार पडला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. शेतकरी हा अन्नदाता असून त्यांना अत्यावश्यक बियाणे, औषधे व खते यांची योग्य सल्ल्याने विक्री करावी, अनावश्यक खते देऊ नयेत. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास परवाना रद्द करण्यात येईल असा इशारा चिकोडी कृषी विभागाचे सहाय्यक संचालक मंजुनाथ जन्मट्टी यांनी दिला. सोमवारी येथे आयोजित निपाणी व चिकोडी तालुक्यातील खत विक्रेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. गेल्या 25 वर्षात यंदा प्रथमच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ निपाणी शहरवासियांवर आली आहे. 8 ते 10 दिवसातून एकदा येणारे पाणीही अत्यंत दूषित असल्याने या पाण्याने नागरिकांना उलट्या जुलाबाचे त्रास होत आहेत. जैन इरिगेशनचा भोंगळ कारभार आणि प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष याचा परिणाम म्हणून शहरवासियांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.